एनसीईआरटी मध्ये आपण पॉइंट ऑफ व्ह्यू न जात असताना आज आपला तिसरा सेक्शन जे आहे ज्यामध्ये आपण मॉडर्न एबीसी जे आहे एक प्रामुख्यानं तुम्हाला मी आधी पुस्तक दाखवतो. हे जे आहे मॉडर्न एबीसी केमिस्ट्री डॉक्टर एस.पी. जोहर स्ट्रिक्टली अकॉर्डिंग टू द न्यू सिलेबस इंडियाज फर्स्ट स्मार्ट बुक. तर हे जे आहे हे कम्प्लिटली काय करतं आपल्याला एनसीईआरटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं आपल्याला एक्सरसाइज देत असतं. तर आपण डिस्कस करत असताना डायरेक्टली तुम्हाला हे पुस्तक किंवा जे रेफर तुम्ही दुसरं रेफर केलं तर हे तर मी इथं घ्यायच हे घेत असताना प्रामुख्यानं तुम्हाला अडचण येऊ नये या दृष्टिकोनातून मी पूर्ण क्वेश्चन्स जे आहेत हे रीड करून दाखवणार आहे. त्यातला पहिला क्वेश्चन विचारलेला आहे व्हॉट आर द कॉन्जुगेट ऍसिड अँड बेस पेअर्स ऑफ वॉटर. पहा एनसीईआरटी कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन मधला पहिला प्रश्न आहे वॉटरची कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर कुठली. फक्त कन्फ्युजन एक व्हायचं नाही हा. तर इथे H3O+ आणि OH- कोण असेल ज्यांना जास्त समजत नाही ते लक्षात घ्यायचं. H+ ची संख्या ज्याच्याकडे जास्त तो ऍसिड ज्याच्याकडे कमी तो बेस. आणि H3O+ आणि OH- ही वॉटरची कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर आहे. दुसरा प्रश्न त्यांनी आपल्याला विचारलेला आहे की व्हॉट विल बी द pH ऑफ 1 मोलार Na2SO4 सोल्यूशन. सेकंड आपला क्वेश्चन आहे 1 मोलार Na2SO4 सोल्यूशन जे आहे. आता काहींना थेरोटिकल सेक्शन ज्या वेळेला जास्त चांगला नसतो अशा वेळेला ते इतका विचार करत बसतात. तर लक्षात घ्या Na2SO4 हा जो आहे हा NaOH आणि H2SO4 पासून उत्तर तर त्याचं एका सेकंदात आहे. पण उत्तर कसं याचा pH तुम्हाला विचारला होता आणि याचा pH मी डायरेक्ट सांगतो 7. काही कॅल्क्युलेट केलेलं नाही. म्हणजे प्रश्न किती सोपे असतात लक्षात घ्या. या प्रश्नाचा विचार करत असताना Na2SO4 हा NaOH आणि H2SO4 पासून तयार झाला. हा स्ट्रॉंग आहे आणि हा स्ट्रॉंग आहे. तर आपल्या लक्षात आहे का आपण हायड्रोलायसिसचे 4 प्रकार केले होते. हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस, वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस आणि वीक ऍसिड वीक बेस. त्यामध्ये काय सांगितलं होतं आपण ज्या वेळेला कुठलाही सॉल्ट स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचा पाण्यामध्ये टाकला जातो as there is equal number of H+ and OH- ion hence the solution is always neutral. There is no action of the litmus paper आणि अशा वेळेला pH कसा असतो 7. संपला पाठ. म्हणजे इथं फक्त तुम्हाला थेरोटिकल पॉइंट आठवला पाहिजे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे व्हॉट हॅपन्स टू आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर इफ सम ऍसिड इज ऍडेड टू इट. आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर H2O equals to H+ आणि OH-. आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर KW equals to H+ concentration into OH-. हा आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर आहे. तर काय होतं तुम्हाला पुस्तकामध्ये H+ च्या ऐवजी H3O+ पण पाहायला मिळेल. तर अशा कंडिशन मध्ये आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर हा जर आपण स्मॉल अमाउंट ऑफ ऍसिड और बेस जर ऍड केलेला असेल तर अशा कंडिशन मध्ये स्मॉल अमाउंट ऑफ ऍसिड और बेस डज नॉट इफेक्ट ऑन दिस concentration. Hence acid or base ionic product remains constant. Ionic product remains constant. या कंडिशनचा विचार करत असताना आपल्याला आयोनिक प्रोडक्टवर होणारा जो परिणाम आहे तो होत नाही हे लक्षात घ्या. आता बेसिकली काय होतं की अशा क्वेश्चन्स मध्ये एनसीईआरटी पॉइंट ऑफ व्ह्यूचा आपण हा जो भाग पडत असतो अशा कंडिशन मध्ये पुढचा आपला क्वेश्चन आहे की व्हॉट इज द pOH, व्हॉट इज इट्स व्हॅल्यू फॉर न्यूट्रल वॉटर ॲट 25 डिग्री सेल्सिअस. 25 डिग्री सेल्सिअसला पाणी हे न्यूट्रल आहे. अशा वेळेला pH किती तर निश्चितच याचा pH हा 7. आता 4 प्रश्न आपण एनसीईआरटी चे कॉन्सेप्च्युअल पाहत असताना आपल्याला एक लक्षात आलं का की या प्रश्नामध्ये फार डिफिकल्टी लेवल फार नाही. याचा अर्थ आपण लक्षात घ्या या प्रॉपर्टीचा वापर आपण कसा करत असतो. यानंतरचा पुढचा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे व्हाय इज अमोनिया टर्म्ड ॲज अ बेस दो इट डज नॉट कंटेन OH. खूप सुंदर क्वेश्चन आहे. अमोनिया मध्ये बेस
OH मायनस नसताना देखील तो बेस का आहे? कोण एक्सप्लेन केलं हा आपल्याला? हे 1923 ला लेविसने एक्सप्लेन केलं, 1896 ला लॉरी ब्रॉन्स्टेडने एक्सप्लेन केलं. पण ॲरेनियसच्या थेअरीनुसार तो बेस नाही, कारण लॉरी ब्रॉन्स्टेड थेअरीनुसार तो H+ आयन घेतो आणि लेविस कन्सेप्ट नुसार तो इलेक्ट्रॉनची पेअर जो आहे हा डोनेट करतो, म्हणून तो बेस आहे. हा पहिला महत्त्वाचा पार्ट. एक खूप सुंदर क्वेश्चन आहे बघा याच्यानंतर. ग्लायसिन इज अ अल्फा अमायनो ऍसिड विच एक्झिस्ट ॲज अ स्वीटर आहे ना. तर ग्लायसिन बद्दल मी असं सांगत असताना असं सांगतो, हा COOH आणि हा NH2 अल्फा अमायनो ऍसिड. हा अल्फा अमायनो ऍसिड जो आहे यामध्ये COOH च्या अल्फा पोझिशनला हा जोडलेला आहे, हा R आणि हा H. 20 अल्फा अमायनो ऍसिड्स आर, जे काही प्रोटीन्स आपण म्हणतो की प्रोटीन्स हे अल्फा अमायनो ऍसिड पासून तयार झालेले आहेत. आणि अल्फा अमायनो ऍसिडला जर आपण कंडेन्स केलं, त्यातला वॉटर काढला तर प्रोटीन तयार होतात. आणि प्रोटीन मध्ये जर वॉटर टाकलं तर त्यापासून अल्फा अमायनो ऍसिड्स तयार होतात. 20 अल्फा अमायनो ऍसिड्स हे आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक असतात. त्यापैकी 10 अल्फा अमायनो ऍसिड्स हे आपल्याला बाय बर्थ आईपासून मिळतात, त्याला नॉन इसेन्शियल असं म्हणायचं. आणि बाकीचे 10 हे आपल्याला डायट मधून घ्यावे लागतात, त्याला आपण इसेन्शियल असं म्हणतो. हे अल्फा अमायनो ऍसिड्स जे आहेत हे असिमेट्रिक असतात. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला हा पॉइंट आहे की ज्या कार्बनला 4 वेगळे ॲटम अथवा ग्रुप जोडलेले असतात अशाला असिमेट्रिक असं म्हणायचं. आणि हे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी जे आहेत हे दाखवतात. अशा कंडिशन मध्ये एकमेव असा एक आहे ज्याचं नाव आहे ग्लायसिन, आणि हा ऑप्टिकल ऍक्टिव्ह नाही का, तर याला जोडलेले 2 हायड्रोजन सारखे आहेत. आणि हा जो ग्लायसिन आहे यामध्ये एक अमायनो आहे, एक COOH ग्रुप आहे. तर यामध्ये कंडिशन अशी आहे की एक अतिशय छान आणि महत्त्वाचा क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, स्वीटर आयन. स्वीटर आयन म्हणजे काय? याला ऍसिड अथवा बेसिक प्रॉपर्टी याच्याकडे असल्या कारणाने याचा हा H+ हा इकडे जातो आणि हा NH3+, हा CH2 आणि हा COO- याला म्हणायचं स्वीटर आयन. बोथ एंड्स, बोथ पोल्स, बायपोलर किंवा डायपोलर असं म्हणूया आपण. इट इज अ स्वीटर आयन. व्हॉट इज द pH ऑफ द स्वीटर आयन? नो डाउट इट इज 7. व्हाय? इट इज अ न्यूट्रल. आणि जर आपण इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, और कॅथोडवर एनोड जर अप्लाय केले तर स्वीटर आयन कोणाकडे अट्रॅक्ट होईल? तर स्वीटर आयन हा दोन्ही पॉइंट्स पासून समांतरावर राहील, त्यालाच डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. आणि असा हा स्वीटर आयन, त्यांनी प्रश्न आपल्याला काय विचारलाय, तर ग्लायसिन इज एन अल्फा अमायनो ऍसिड, इट एक्झिस्ट ॲज अ स्वीटर आयन, राइट द फॉर्म्युला ऑफ इट्स कॉन्जुगेट ऍसिड आणि कॉन्जुगेट बेस. हा आपल्याला विचारलेला प्रश्न. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर हा NH3+, हा CH2 आणि हा COOH याचा स्वीटर आयनचा हा कॉन्जुगेट ऍसिड आहे. आठवत नसेल तर the pair of acid and base which differs by H+ ion is known as a conjugate acid base pair. आणि जर आपल्याला हा भाग आपण पाहत असताना हा NH2, हा CH2 आणि हा COOH, जेव्हा आपण स्वीटर आयनचे हे स्ट्रक्चरल पार्ट पाहतो त्यावेळेला एक नॉर्मली कंडिशन अशी असते की हा निगेटिव्ह, हा त्याचा कॉन्जुगेट बेस, म्हणजे बेसने त्याला H+ घ्यावा लागेल ना. H+ अडॉप्ट करण्यासाठी हा आणि हा 2 पार्ट त्याचे असतात. आणि अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन्स जे आहेत बघा बरं NCERTच्या पॉइंटमध्ये, एका पॉइंटला जात असताना ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला स्वीटर आयन हा देखील सेक्शन आपल्या इथे कंप्लीट आला. आणि अशा पद्धतीने कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन्सचा आपण हा वापर करत असताना NCERTनं आपल्याला जे दिलेले क्वेश्चन्स आहेत हे शॉर्ट टर्म क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला दिलेले आहेत. त्यानंतर आपल्याला तो बेस नाही हाई पॉइंट आपल्याला एक्सप्लेन केलाय. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे 4.9 ग्रॅम ऑफ सल्फ्युरिक ऍसिड प्रेझेंट इन 4.9 ग्रॅम ऑफ H2SO4 प्रेझेंट इन 500 ml. हा क्वेश्चन विचारला NCERTच्या परीक्षेमध्ये.
आणि आपल्याला तो म्हणतोय कॅल्क्युलेट द पीएच ऑफ द सोल्युशन. मी तुम्हाला आधी दाखवलं होतं, आठवतं का हे लक्षात घ्या. हे देत असताना पहिलं काम आहे तुम्हाला काय सांगितलं मी, 1000 ml ला आपण कव्हर करूया. x equals to 4.9 into 1000 upon 500 हा गेला पार्ट 5 दोन्ही 10 9.8 ग्रॅम. म्हणजे पहिलं काम काय केलं आपण, 1000 ला आपण त्याला कन्वर्ट करून घेतलं. हा झाला आपला पहिला पार्ट. पण ते आपण देत असताना युनिट जे असतं H प्लस अथवा OH मायनस युनिट असतं मोल पर डेसिमीटर क्यूब. मोल पर डेसिमीटर क्यूबचा हा वापर करत असताना एक नॉर्मली लक्षात घ्या, 500 ml चा आपण एक याच्यामध्ये कन्वर्ट केलं. आता तुम्हाला आठवतं का, तुम्हाला नंबर ऑफ मोल्स काढायचे. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल्स टू वेट गिवन अपॉन मोलार मास इक्वल्स टू वेट गिवन किती आहे 9.8. आठवलं का, मोलार मास H2SO4 सो 2 हायड्रोजनचे 2, सल्फरचे 32 आणि ऑक्सिजनचे 16 98 आणि इक्वल्स टू 0.1 इक्वल्स टू 10 टू द पॉवर -1. जमलं का रे? हा पहिला पार्ट झाला. पण कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इक्वल्स टू, आता इथे आपल्याला देत असताना 0.1 2 into 10 to the power -1. 2 का बरं, n into अल्फा into c. आता अल्फा तो पण आहे, वाटल्यास इथे दाखवतो मी. n into अल्फा into c. c कोण आहे कॉन्सन्ट्रेशन, E is equals to c. n कोण आहे नंबर ऑफ H plus ion given by the H2SO4 as it is a diabasic acid. डायबॅसिक का, H2SO4 हा 2 H प्लस आयन देतो, ज्यापासून 2 OH मायनस ला न्यूट्रल करण्याची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये असते. हा पहिला पार्ट. मग काय उरलं, अल्फा. अल्फा इज इक्वल्स टू 1 का, स्ट्रॉंग ऍसिडचा अल्फा हा 1 असतो. अल्फा अपॉन डिग्री ऑफ डिसोसिएशन फॉर स्ट्रॉंग ऍसिड इज 1 आणि फॉर वीक इट इज 1 मायनस अल्फा इज इक्वल्स टू 1. मग या प्रॉपर्टीज आपण ठेवल्या तर pH इज इक्वल्स टू निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. ठीक आहे, निगेटिव्ह लॉग बेस 10 2 into 10 to the power -1. काय झालं, निगेटिव्ह लॉग बेस 10 2 मायनस मायनस प्लस 1 into log of base 10. मग लक्षात घ्या आता, log of 2 minus 0.3010 plus 1.0000 pH. thus pH is equals to, तुम्हाला डिवाइड सॉर्ट आउट करायचं असेल तर 1.000 0.3010 हा आला 0, हे आले 9, हा आला 9, हा आले 6 आणि हा इथं गेल्याच्या नंतर आला हा 0, हा 0.6990. कसा प्रॉब्लेम विचारला होता, 4.9 ग्रॅम H2SO4 500 ml मध्ये डिसॉल्व केल्याच्या नंतर तिथं त्याचा pH किती असेल हे काहींना कन्फ्यूज होत असेल तर pH काढण्यासाठी H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन आवश्यक असतं. H+ आयनचं युनिट असतं मोल पर डेसिमीटर क्यूब. आपल्याला वेट दिलेलं होतं आणि व्हॉल्यूम 500 ml होतं. पहिले आपण 500 ला 1000 ml मध्ये कन्वर्ट केलं आणि त्यानंतर आपण नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट केले आणि त्यानंतर आपल्याला H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन मिळालं आणि या आधारे आपण हा पॉइंट आता एकदा 2 मिनिट बघून घ्या. पुढच्या पॉइंटला जाण्याच्या पूर्वी कसा हा भाग एक्सप्लेन केलेला आहे तो. या भागाचा वापर केल्याच्या नंतर आज एनसीईआरटी कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन्स बरेचसे झाले आणि ही एक क्वेश्चन पाहूया आपण. या कॉन्सेप्च्युअल क्वेश्चनचा आधार घेत असताना खूप छान क्वेश्चन विचारलेला आहे. हा क्वेश्चन आहे 1 मिलीलीटर सोल्युशन ऑफ 0.01 मोलार HCl. 0.01 मोलार HCl 1 मिलीलीटर म्हणतोय तो ऑन मिलीलीटर सोल्युशन म्हणतोय. ॲडेड टू 1 लिटर सोडियम क्लोराइड सोल्युशन प्लस 1 लिटर सोडियम क्लोराइड सोल्युशन असं म्हणतोय तो. व्हॉट विल बी द pH ऑफ द रिझल्टिंग सोल्युशन, हा आपल्याला विचारलेला प्रश्न आहे. आता या प्रश्नाचं उत्तर देत असताना एक प्रामुख्याने लक्षात घ्या, HCl आणि NaCl हे दोघं जण मिक्स केले. HCl हा जो ऍसिड आहे हा ऍसिड NaCl मध्ये मिक्स केल्याच्या नंतर NaCl जो आहे हा न्यूट्रल आहे. हा न्यूट्रल असल्या कारणाने यामध्ये असणारं कंडिशन जे आहे यामध्ये तुम्हाला H+ आयन कॉन्सन्ट्रेशन जे आहे
की या पद्धतीनं कॅल्क्युलेट करता येईल 1000 डिवाइडेड बाय, आणि तुम्ही जर विचार केला तर एक साधारणपणे 10 टू द पॉवर -2 आणि हा 10 टू द पॉवर 3, हा आला 10 टू द पॉवर -5, हा आला h प्लस आहे तुमचं कॉन्सन्ट्रेशन. असं का घडलं बरं? HCl आणि NaCl मध्ये NaCl आता आपण थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस जर पाण्यामध्ये डिझॉल्व केला तर इट डज नॉट अंडरगोज हायड्रोलायसिस. मग सिंपल पद्धतीने pH इक्वल्स टू निगेटिव्ह लॉगरिथम टू द बेस 10 ऑफ मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+. मग जर pH इक्वल्स टू निगेटिव्ह लॉगरिथम टू द बेस 10 ऑफ 10 टू द पॉवर -5, आणि मग अशा पद्धतीने डायरेक्टली आपल्याला pH किती आला 5. आणि अशा मिक्सचरचा वापर जो आहे हा प्रामुख्याने इथे करण्यात आला. आता आपण एनसीईआरटीच्या कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा घरी जास्त पाहण्याची आवश्यकता पडणार नाही, हे कुठून घेत आहोत हे सांगितलं मी तुम्हाला. मॉडर्न एबीसी मधला हा जो आहे हा भाग आपण घेतल्यामुळे तुम्हाला आता हा पार्ट सहजासहजी सोडवता येईल. आणि अशा पद्धतीने आपण आता हे जे रिव्हिजन एनसीईआरटीचं रिव्हिजन घेत आहोत ते तुम्ही व्यवस्थितपणे पाहायचं आणि हे प्रॉब्लेम घरी सोडून देखील पाहिजे. उर्वरित सेक्शन आपण पुढच्या सेक्शन